आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी, काय झालं? तू जेवत का नाहीयेस? मला भूक नाही. मी भरवू का? मला खूप आठवण येते पार्टनरची. पार्टनरला आपली आठवण येत असेल का ग आई? तुला पण येते ना? पार्टनर पण उपाशी असेल ना? त्याला पण माझी आठवण येत असेल ना? हो ना? ज्यांना आठवण येते ती माणसं समोर येतात. पण आपण का वाट बघायची? आपण जाऊया ना तिकडे. आपल्याला पण आठवण येते ना. तू गेली होतीस ना तिकडे? काय झालं? भेटले का ते तुला? नाही ना? बिट्टी, मला माहितीये तुझा खूप जीव आहे पार्टनरवर आणि म्हणून तुला सतत त्यांची आठवण येते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या घराशी आपला आता काहीही संबंध नाहीये. त्यांनी आता आपल्याला घराबाहेर काढले. त्यांच्या मनात आपल्याविषयी आता कधीच प्रेम नसणार. आपल्यासाठी त्यांच्या घराची आणि मनाची दारं कायमची बंद झाली. ती आता कधीच उघडणार नाहीत. बिट्टी, आई की पार्टनर? बिट्टी, काय विचारते मी तुला? आई की पार्टनर? दोघं पण. ते आता शक्य नाही. तुला दोघांपैकी एकालाच कोणाला तरी निवडायला लागेल. आई की पार्टनर? आई. मग माझं ऐक. चल आपण जेवण गरम करूया. रेवती, रेवती, हे रेवती, अगं ऐक ना, रुद्र गौरी आणि बिट्टीला शोधायला गेलाय. कशावरून? अगो, बुलेट ट्रेन जेवढी फास्ट जात नसेल ना, तेवढ्या फास्ट दुप्पट वेगाने गाडी काढलीये त्यांनी. आता एवढ्या फास्ट गेला तर नक्कीच तिला आणायला गेलाय. बघ या घरात परत तो आणतो की नाही तिला. हो, प्रेम काय एवढं सहजासहजी संपतं का? तो आणतोय बघ तिला या घरात. आई, वाटेल ते बोलू नकोस. मी आणू देईल गौरीला घरात. आणि मला नाही वाटत इतकं सगळं झाल्यावर रुद्र परत गौरीला आणेल. बघितलं नाहीस तू त्या दिवशी किती चिडला होता? ठीक आहे बाई, तुझा माझ्यावर विश्वास नाही ना. ती तुझ्या समोर येऊन उभी राहते ना की मग कळेल तुला. माझं खोटं वाटतं ना तर श्वेताला जाऊन विचार. काय?
श्वेता खरंय हे? हो, गौरी आणि बिट्टी तशा नाहीयेत जसं त्या कल्पेशने आपल्याला सांगितलं होतं. नंदा योग, तो कल्पेश एक गुंड आहे. तो गौरी आणि बिट्टीच्या परिस्थितीचा फायदा घेत होता. आणि त्यांनी जर आपल्याला काही सांगितलं असतं ना तर रुद्र भाऊजींना मारून टाकायची धमकी दिली होती त्यांनी. आणि म्हणून गौरी आणि बिट्टी काही बोलत नव्हते. नंदायोग, पहिल्या दिवसापासून रुद्र भाऊजींना त्या माणसावर संशय होता. तेव्हा जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला असता आणि त्या माणसाला पोलिसात दिलं असतं ना तर तुझ्या येण्याने या घरात नवीन चैतन्य आलं. या वृंदावनातली मुकी तुळस सुद्धा बहरली. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून अबोल असलेली श्वेता, तिला तुझ्या रूपानं मैत्रीण मिळाली, चंदूला मुलगी मिळाली आणि मला नंदाई हाक मारणारी लेक. तू नंदाई म्हणतेस ना मला? आपल्या आईला असं सोडून जातं का कोणी? तू ना मला वाईट सवय लावून ठेवलीस. आता माझी खात्रीच झाली की काही झालं तरी गौरी आपल्यासोबत असणारच. घे, आई वडिलांनी दिलंय असं समजून घे. मला माझ्या मुलीचा संसार सुखाचा झालेला बघायचा आहे. अहो, हे काय करून बसलो आपण? नंदाई 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 बसा. मी पाणी आणते. लवकर नंदा. नंदाई पाणी पाणी घे, पाणी 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 लवकर लवकर. बरं वाटतंय ना नंदा? बरं वाटतंय ना? रिलॅक्स. नंदा, गौरीचं एक वेळ ठीक आहे ग, ती घाबरली होती, पण तिच्या मामा मामीचं काय? ते सुद्धा या कटामध्ये सहभागी होते. हो बाबा. हे असे कसे वागू शकतात ही माणसं? लाज वाटते अशा माणसांची. यांना माणूस तरी म्हणावं का? ते आपल्या गौरीशी एवढं वाईट कसं वागू शकतात? अहो, आपण तरी काय वेगळं केलं? गौरीला आपण मुलगी मानतो ना, पण तिच्या मनात काय चाललंय ते आपल्याला सुद्धा नाही कळलं ना. कुठला कोण बाहेरचा माणूस आला, त्यानं तिच्याविषयी काहीही सांगितलं आणि त्यावरून आपण तिच्यावर संशय घेतला, तिच्यावर अविश्वास दाखवला, तिला घरातून हाकलून दिलं. एकदा सुद्धा आपण तिला तिची बाजू मांडायची संधी नाही दिली. अहो, तिचंच काय, आपण आपल्या रुद्रचं सुद्धा ऐकलं नाही. तो पहिल्या दिवसापासून सांगत होता की हा कल्पेश चांगला माणूस नाहीये, पण आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. उलट आपण त्याच्यावरच आरोप केले. तो गौरीचा संसार मोडतोय असं आपण म्हटलं. त्याला गौरीपासून लांब केलं आपण.
एवढे कसे आपण चुकत गेलो. नंदा, आज पुन्हा रुद्रला मी दुखावलं. तो माझ्यापासून दूर गेला ग. आज पुन्हा एकदा त्याच्या जवळच्या माणसाला दूर केलं मी. आधीच त्याचा बाबा विरे माझ्यामुळे दूर गेल्यामुळे तो आधीच राग धरून बसलेला होता माझ्यावर. आता मला नाही वाटत तो मला कधी माफ करेल. माझ्यामुळे गौरी रेवती, अगं यांना तर सगळंच कळलंय. आता अहो असं नाहीये. तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही नेहमी चांगल्यावर विश्वास ठेवता. आणि कल्पेश इतका चांगला वागत होता की त्याच्याबद्दल आपल्या मनात संशय यायला काही जागाच नव्हती. तुमची काहीच चूक नाहीये हो यात. श्वेता, तू सांग ना ग यांना. तुम्ही त्रास करून घेऊ नका ना. आपण शोधू ना दोघींना. बाबा, तुम्ही प्लीज काळजी करू नका. भाऊजी गेलेत ना शोधायला. गौरी आणि बिट्टी नक्की सापडतील. तेव्हा गौरी आणि बिट्टी जिथे कुठे असतील त्यांना सुखरूप ठेव. आणि त्या दोघी लवकरात लवकर भाऊजींना सापडू दे. काय करतेस? चंद्रीच्या स्वयंपाकघरात लुडबुड नाही करायची. नाही, मी फक्त जेवण गरम करत होते. दिलं तेव्हा होतं ना गरम. मग तवा का नाही गिळला? हे काय हॉटेल आहे का? पाहिजे तेव्हा पाहिजे ते करायला. वेळच्या वेळी नाही गिळलं ना तर परत गरम नाही मिळणार. तू काय महाराणी लागून गेलीस का? तुझ्यासाठी सारखं सारखं जेवण गरम करायला. ओ, माझ्या आईला काही बोलायचं नाही हं? नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? नाहीतर मी तुमचं नाव पाठ. ए बिट्टी, बिट्टी, हो काय चाललंय? काही नाही, तुमच्या लोकांना जरा शिस्त लावते. ते तुमचं काम नाही. तुम्ही जेवण बनवता ना, तेवढंच करा. बाकीच्या भानगडी कशाला पाहिजेत तुम्हाला? आणि शिस्त लावायला मी आहे काय. आता निघा. राहिलं मला काय? नमस्कार, मी भरत. इथे जे मॅनेजर आहेत ना, त्यांचा मुलगा. नमस्कार. ते मी फक्त नाही, म्हणजे मला इथले नियम. नाही, इथे काही नियम नाही आहेत. तुम्हाला जेवण गरम करायचं ना, तुम्ही करा. आणि बिट्टीची अजिबात काळजी करू नका. रुळेल हळूहळू. फार तर फार दोन गोष्टी होतील. एक तर तिला ही जागा आवडेल, नाहीतर फार आवडेल. काय ना, मुलांना जागेचा आणि माणसाचा लळा लागलेला असतो.
त्यामुळे थोडं जड जातं दुसरीकडे गेलं की. शेवटी काळ हेच औषध. काय पार्टनर तू खरंच कधीच येणार नाहीस परत. इथे दादा दादा तुम्ही यांना पाहिलंय का हो? हा दादा हे बघा ना, इथे बघा ना जरा, यांना पाहिलंय का? ओ छोटी मुलगी हो दादा, हो ऐका ना, हो प्लीज बघा ना एकदा, बघा ना, या छोटी मुलगी वगैरे असेल. अरे जरा आठवून बघा ना यार, तुम्ही तुमच्याकडे आल्या असतील खायला वगैरे. अरे बाबा आठवून बघ ना यार. अरे असं काय करतो हा माणूस? अरे सापडतील, अरे सापडतील, इथे खायला आले असतील. नाही नाही त्यांना माहिती. अरे शोधू शोधू काय शोधू शोधू. पुष्पा कुठे शोधायचं रे तर? पुष्पा कुठे गेल्या त्या? काहीच कळत नाही यार. तिथेच कुठेतरी असतील. कुठे शोधू, कुठे शोधू तर? पुष्पा समोर विचार. जी दादा दादा तुम्ही यांना कुठे बघितलंय का? नीट बघा.
लहान मुलगी हे बघा बघितलं इथंच बघितलं इथंच इथेच समोर समोर याच होता नक्की हो नक्की नक्की इथे इथे कुठे इथे समोर 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 इथेच बसलं इथे तिथे बसल्या होत्या पुष्पा बिट्टे बिट्टी